पुण्यातने एक बातमी समोर येते। पुण्यामध्ये वारकऱ्यांच्या अंगावर मांसाचा तुकडा फेकल्याचा आरोप होतोय। तर संत ज्ञानेश्वर संत तुकारामांची पालखी पुण्यात मुक्कामी असतानाचा हा प्रकार आहे। याच वेळी संबंधित महिलेवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला। अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। त्यांनी पाहिला आणि मी पण पाहिला। मग त्यांनी मला विचारलं की हे काय, तर त्यावेळेस मी बघितलं की ताई म्हणला हा बघा आम्ही बघितलं आणि त्या बाईला मी जाब विचारण्यासाठी गेलो। त्या बाईने मला अंधार भाषेत शिकवायला दिली। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय सांगाल, नेमका काय हा प्रकार आहे, काय नेमकं घडलंय? मोहिनी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्यावेळेस पुण्यात मुक्कामात होत्या त्यावेळेसचा पुण्यातील कॅम्प परिसरातील हा सगळा प्रकार आहे। एका महिलेने वारकऱ्यांच्या अंगावर मटणाचा तुकडा फेकल्याचा आरोप वारकऱ्यांकडून केला गेला होता। त्यानंतर त्वरित लष्कर पोलीस स्थानकात, जे लष्कर पोलीस स्थानक आहे त्या ठिकाणी त्या महिलेच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर पोलिसांच्याकडून जी माहिती समजते ती की महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र महिला हॉस्पिटलमध्ये आहे, आजारी आहे आणि पोलिसांनी तपास देखील केलेला आहे। महिलेचं म्हणणं असं आहे की महिलेच्या घरी जी मांजर आहे ती मांजरीला तो मांसाचा तुकडा टाकला होता आणि तो चुकून वारकऱ्यांच्या अंगावर पडला, अशा प्रकारचं महिलेचं म्हणणं असल्याचं कळतंय। मात्र धक्कादायक प्रकार आहे, ज्यावेळी दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी होत्या, वारकरी निघालेले होते आणि रस्त्यावरून वारकरी निघालेले असताना मांसाचा तुकडा जो आहे तो वारकऱ्यांच्या अंगावर फेकण्यात आला। त्याच्यानंतर वारकऱ्यांनी तो सगळा प्रकार समोर आणला, तो आरोप केला। त्याच्यानंतर लष्कर पोलीस स्थानकात महिलेविरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे। पोलिसांकडून याचा अधिक तपास देखील सुरू आहे। धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा लष्कर पोलीस स्थानकात दाखल आहे। महिलेचा अधिकचा तपास देखील पोलिसांना करायचा आहे, मात्र महिला रुग्णालयात आहे आणि उपचार घेते। नक्कीच धन्यवाद अजिंक्य, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। वारकऱ्यांच्या अंगावर मांसाचा तुकडा फेकल्याच्या कारणास्तव एका महिलेवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे।